मी योगाची पुस्तक वाचत ना, मग मी तुम्हाला आता स्वगत ते योग आहे अशा टाईपची म्हणजे शंदा नवरे शोधा. त्याच्यानंतर सुधा मूर्तींच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या वाचू शकता तुम्ही. इझी टू मी स्टार्ट विथ असं जे म्हणजे पाहिजे आपलं असते. एकदम गेल्या शुक्रवारी होता वाचन हा. पठण, त्याच्या 2 दिवस आधी म्हणालो आणि मग मी शोध सुरुवात केली. त्यामुळे बरीच आमच्याकडची काही 7-8 पुस्तकं बघितली, योगिताकडची एक अड्डा आणली. मग आता कुठलं वाचायचं, कुठलं असं, आणि 15-20 मिनिटं वाचायचं म्हटल्यावर ते त्याप्रमाणे कथा किंवा असंच पाहिजे होतं, लेख वगैरे. कारण पूर्ण पुस्तक वाचून त्याची समरी काढणं 2 दिवसात अवघडच होतं. ती 10 दिवसातही नसती झाली, कारण ऑफिस आणि हे करून. त्यामुळे मग शोधता मी पुलंचं पण बघितलं, गाठोडं नावाचं, त्याच्यात वेगवेगळे लेख होते. त्यांनी वेगवेगळ्या वेळी प्रकाशित केलेले. त्याच्यात नववर्षानिमित्त एक 2-4 वेगवेगळे होते, पण ते मला जरा खूप जुन्या कॉन्टेक्स्टमध्ये वाटले. त्यामुळे मग मी म्हटलं ते आत्ता वाचून ते किती रिलेट करता येतील ते कळलं. मग नंतर सुधा मूर्तींचं एक पुस्तक आमच्याकडे होतं, तेही बघितलं. अजून प्रवीण दवणे पण कधीतरी प्रवीण दवण्यांच्याही मी वाचल्यात काही कथा. म्हणजे मी काय केलं, असे ब्राउज केलं आणि कुठल्या एखाद्या चांगली वाटली तर ते वाचत असं गेलो. आणि मग नंतर त्यांच्याकडचं एक पुस्तक आहे, मारुती चितमपल्लींचं रानवाटा म्हणून. तर ते मी मग सिलेक्ट केलं. म्हटलं त्याच्यात जास्त म्हणजे वेगळेपण आहे, आणि म्हणून मी ते सिलेक्ट केलं आणि ते म्हटलं आता ते वाचावं. म्हणजे हे 2-3 दिवसापूर्वी सिलेक्ट केलं, एवढं सगळं करून. पण तो ॲक्च्युली एक एक्सरसाइज पडू नये म्हणून वाचायला तयार झाला हे जास्त महत्त्वाचं. आणि ती गोष्ट वेगळी. तर आणि मारुती चितमपल्ली बद्दल सांगतो तोपर्यंत लोक गोळा होतात. आता सुरू करू दे तुझं. त्यांनी वनाधिकारी म्हणून काम केलं होतं. जवळजवळ 36 वर्ष नोकरी केली, आणि नोकरीनंतरही त्यांनी त्यांचा वनाचा अभ्यास आणि जंगलात फिरणं वगैरे चालू ठेवलं होतं. तर जवळजवळ 65 वर्ष त्यांनी जंगलात काढली. आणि जंगलातलं प्राणीजीवन, त्यांचे बारकावे रेखाटणारे लेखन अतिशय ओघवत्या शैलीत करतात. पण त्याचं वाचनही प्रचंड आहे. त्यांना पुस्तकांची आवड आहे. शिवाय त्यांनी पक्षीतज्ञ डॉक्टर सलीम अली, व्यंकटेश माडगुळकर जे लेखक आहेत, आणि चित्रकार अल्मेरकर यांच्याबरोबर काम केलं आहे याच्याशी रिलेटेड. नाही आहेत अजून. ते 1932 साली त्यांचा जन्म झाला. म्हणजे जवळजवळ आता 88-87 वर्षाचे आहेत. आणि ते वन खात्यात होते, त्यामुळे त्यांचा जंगलांशी जास्त संबंध होता. त्याशिवाय त्यांचं विशेष हे म्हणजे, जसं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी शब्दांना मराठी पर्यायी शब्द दिले, तसे त्यांनी जंगलाचे आणि म्हणजे पक्षी, वनस्पती आणि जंगलातल्या वेगवेगळ्या काय म्हणता येईल ॲक्शन्स किंवा गोष्टींबद्दलही त्यांनी मराठी नावं तयार केली आहेत. आणि ते मूळ तेलुगू भाषक आहेत, आणि तरी त्यांनी जवळजवळ 1 लाख शब्दांचा खजिना मराठीमध्ये ॲड केले. अनेक पक्षीशास्त्रातील संज्ञांचे मराठी नामकरण केले. उदाहरणार्थ कावळ्यांच्या वसाहतीला इंग्रजीत रुकरी असा शब्द आहे, त्यांनी त्यासाठी काकागार हा शब्द केला. किंवा रुस्टिंग प्लेससाठी रात निवारा हा शब्द वापरला. किंवा टणटणीचे रायमुनिया आणि बहाव्याचे अमलताश असं नाव त्यांनी पाडलं. त्यांनी तरी असं लिहिलेलं आहे. पण बहाव्याला त्यांनी अमलताश हे नाव दिलं. पक्षीतज्ञ आणि निसर्ग लेखक हे ओळख आहे. त्यांचे भरपूर पुस्तकं प्रकाशित झाले. त्यातलं रानवाटा एक पुस्तक आहे, ज्याला 91-92चा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळाला, आणि अजून मृण्मयी साहित्य पुरस्कार आणि बहिरू रतन दमाणे साहित्य पुरस्कार. आपण त्याचं या रानवाटा जे आहे ते विविध म्हणजे जंगलाशी संबंधित
त्यांचे अनुभव आणि त्या लोकांचे अनुभव याचं त्यांनी एक कंपायलेशन केलेलं आहे. त्याच्यामधला हा एक वन्यजीव निरीक्षणाची किमया हा एक चॅप्टर मी निवडला आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे एकूणच पुस्तकात मी अजूनही बाकी वाचले, पण बारकावे टिप्पण्याचं म्हणजे निरीक्षण शक्ती कशी असावी त्याचा सगळा पूर्ण अनुभव येतो याच्यामध्ये. आणि बेसिकली शब्दही याच्यात वेगवेगळे नवीन मला कळाले, तर ते मी आता वाचायला सुरुवात करतो. वन्यजीव निरीक्षणाची किमया. अधूनमधून मी माधवराव पाटलांच्या गांधार इथल्या वाड्यावर जाऊन राहतो. पाटील फार वर्षांपूर्वी त्यांचे वडील सीताराम पाटील यांच्याबरोबर गांधारीला राहत होते. गिधाड पहाडाच्या पायथ्याला वसलेलं हे जंगलातलं गाव मोठं सुंदर आहे. गावाला लागून गांधारी तळ्यापासून थोड्या अंतरावरून गारवी नदी वाहते. गांधारीच्या पूर्वेला इटिया डोह हा विस्तीर्ण जलाशय आहे. इटिया डोहाच्या सांडपाण्यापासून गोठणगाव उमरपायली हा वनमार्ग घनदाट अरण्यातून जातो. या रस्त्याचा एक फाटा पूर्वेकडे जांभळी तळ्याकडे जातो. तिथंच अद्भुतरम्य गूढ झिलान आहे. आता हा झिलान हा शब्द ते त्यांनी शेवटी एक इंडेक्स दिला आहे, त्याच्यात त्याचे अर्थ दिलेले, म्हणजे एक दलदल किंवा पाणथळीची जागा असं झिलान म्हणतात. तर त्या झिलानीचा सारा परिसर साजा, बिजा, कळंब, चार, मोहा, धावडा, तेंदू, साग आणि सुरया या वृक्षांनी वेढला आहे. इतस्ततः विखुरलेल्या तिथल्या बांबूंच्या घनदाट बेटांमुळे जंगल कुठूनही शिरण्यास दुरापास्त आहे. तिथं गेलो की मला सदा आणि माधव गोंडाची सोबत असते. सदा अंगानं उंचापुरा तर माधव चणीनं बुटका. दोघेही एकेकाळचे माधवराव पाटलांचे शिकार सोबती, म्हणून त्यांना इथल्या जंगलाची अगदी बारीक सारीक माहिती. त्यांच्याबरोबर जंगलातील पायवाटेनं भटकण्यात मोठा आनंद असे. शिकारीवर बंदी आल्यापासून आता ते दोघेही फारसे जंगलात जात नाही. घरची थोडीफार शेती करतात आणि ऋतुमानाप्रमाणे कंदमुळं फळं गोळा करायला जातात. शिकारीच्या निमित्तानं जंगलात भटकताना त्यांनी अनेक जंगली जीव पाहिले आहे. त्यांनी आयुष्यात जंगलातील अशा काही घटना पाहिल्या की त्या क्वचितच कुणाला दिसल्या असतील. परंतु जनावरांची शिकार न करता त्यांना धुंडाळून उगीचच पाहणं हे त्यांच्या हिशोबात बसत नसेल. पण आमची मैत्री विरुद्ध टोकाची होती. माझ्या निर्मोही स्वभावाचा त्यांच्यावरही थोडाफार परिणाम झाला असावा. नंतर त्यांना माझ्याबरोबर जंगलात फिरायला आवडू लागले. ते दोघं मनात म्हणत की सारी जंगली जनावरं आणि पाखरं देवानं पैदा केली ती खाण्यासाठी, पण या साहेबाची तराच वेगळी, त्याला हे सारं बघण्यातच आनंद वाटतो. दिवसभर आम्ही गांधारीच्या जंगलात वन्यजीव पाहत भटकायचो. रात्र झाली की गाईच्या गळ्यातील घंटानादात शेकोटीसमोर बसून वन्यजीवांविषयी मध्यरात्रीपर्यंत बोलायचो आणि सूर्योदयापूर्वी परत जंगलात वाट धरायचो. माझं वन्यजीवांचं निरीक्षण केवळ पक्ष्यांपुरतं मर्यादित नाही. नेहमीच्या पाऊलवाटा रस्ते सोडून गाय वाटेनं जंगलात स्वच्छंदपणे भटकण्यात एक आगळा वेगळा आनंद असतो. माझ्यासारख्या निसर्गप्रेमी माणसाला दिवसा तर खूप काही पाहता येतं, परंतु रात्र झाली की सारं काही अंधारात गडप होतं. अवतीभोवती रात्रींचर प्राणी फिरत असतात, त्यांची फक्त सावट तेवढी ऐकू येते. मी जंगलातला वन्यजीव पाहण्यासाठी मचानीवर बसून अनेक रात्री घालविल्या, परंतु वन्यजीवांची सावट तेवढी ऐकू येत असे. परंतु ते प्रत्यक्ष पाहण्याचा योग मात्र क्वचितच येत असे. यावर सदा आणि माधवनं एक युक्ती काढली होती. गांधारीतल्या जंगलातील लहान वन्यजीवांच्या सगरी त्यांना माहीत होत्या. जिकडं तिकडं उघड्या मैदानावर, नाल्याच्या काठानं व जंगलात त्यांनी खड्डे खणले. आकारानं लहानच, 1-1 घनमीटरचे ते असावेत. दिवसा खड्डे करून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांची पाहणी करायला जात असू. तेव्हा आम्हाला अनपेक्षित असे त्यात पडलेले वन्यजीव पाहायला मिळत. त्यात कधी सरडे असत, कधी साप वळवळताना दिसत. रान उंदीर रात्रभर इकडून तिकडे पळून आता थकून कोपऱ्यात अंग मोडून बसलेला असे. कधी रानघुशी असायच्या, कधी कासवं आणि खेकडे पण असायचे. बेडकं, पाणकासव नावाचा मोठा कीटक व विंचू असायचे. या साऱ्यांचं निरीक्षण करायचं तर एक पथ्य पाळावं लागतं. अशा खड्ड्यांची रोज नियमित पाहणी करावी लागते, नाहीतर खड्ड्यात पडलेला सर्प तिथल्या उंदीर घुशी आणि बेडकांना गिळून टाकतो. एकदा मोठी गंमत झाली.
त्या दिवशी एक धामण खड्ड्यात पडली. आम्ही खड्ड्याजवळ सकाळी जायला आणि धामणीनं घुशीवर हल्ला करायला एकच गाठ पडली. धामणीनं त्या घुशीभोवती शेपटीची सुरगाट घालून तिला आवळताच तिच्या शरीरातील रक्ताभिसरण बंद होऊन ती मृतपाय झाली. नंतर तिनं हळूहळू गिळंकृत केलं. दिवसा या खड्ड्यांचा उपयोग मठासारखा होईल. आम्ही सारेजण जवळपासच्या खड्ड्यात लपून बसलेले असू. त्यामुळे आसमंतातील वन्यजीव पुन्हा एकदा निर्धास्तपणे फिरू लागत. मात्र मठात बसताना एक काळजी घ्यायला हवी. डोक्यावर खाकी हॅट किंवा टोपी हवी आणि तासनतास स्थिर बसण्याचा सरावही असला पाहिजे. एकदा असे मठात बसलो असता एक अभूतपूर्व दृश्य पाहिलं. आभाळात उडणाऱ्या मोरघारीचा आवाज येत होता. इतक्यात झुडपातून एक मुंगूस बाहेर पडलं आणि मागोमाग 3 पिलं. मोठी खेळकर होती ती. त्यांना उघड्या रानातून पुन्हा जंगलात प्रवेश करायचा होता. मुंगसाच्या आईला माहीत होतं की आभाळात त्यांचा शत्रू उडत आहे. दिसताक्षणीच मोरघारीनं त्यांच्यावर झडप घातली असती. तिनं गोजीरवाण्या पिलांजवळ तोंड नेऊन काहीतरी हितगुज केलं. ते सारे रानातल्या रस्ता ओलांडण्याच्या तयारीत होते. तिच्या लांब शेपटीचं टोक एका पिलानं तोंडात धरलं. नंतर त्या पिलाची शेपटी दुसऱ्यानं आणि दुसऱ्याची तिसऱ्यानं. आणि क्षणातच तिथं एक अजब लांबच्या लांब जनावर रस्ता ओलांडताना दिसलं. गरुड त्या विचित्र दिसणाऱ्या जनावराला पाहून भ्याला असावा, म्हणून त्यानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल. रस्ता ओलांडून झुडपात जाता क्षणीच त्या लबाडांनी एकमेकांच्या शेपट्या सोडून दिल्या आणि पुन्हा नाचत बागडत ती पिलं आईबरोबर हिंडू फिरू लागली. जंगलातील उघड्यावरच्या वाटा ओलांडताना रानबदकं, हुदाळे आणि रानउंदीर मुंगसाप्रमाणेच वागतात. एकदा धूर नागिन त्या खड्ड्यात कशी पडली कोण जाणे. 1.5-2 वीत लांबीची असावी, पण खड्ड्यात पडलेल्या सरड्यानं तिचं मुंडकंच तोंडात धरलं होतं. ती विलक्षण रीतीने वळवळ करीत होती. सदा म्हणाला देखील, साब दूर व्हा. ही धूर नागिण सरड्याच्या जबड्यात सापडली म्हणून, नाहीतर लगेच उंच उडून ती एखाद्या झाडावर गेली असती. मी विचारलं, ती खूप विषारी असते का? हो जी, पण ती सहसा चावत नाही. पण चावली तर माणूस जगत नाही. माणसांचं निरीक्षण करायचं तर प्रसिद्ध लेखक सॉमरसेट मॉम एखाद्या हॉटेलात जाऊन बसायचा आणि तिथं त्याला माणसांचे अनेक नमुने खाता पिताना दिसायचे. अगदी तसंच काहीसं वन्य प्राण्यातही आहे. त्यांच्या निरीक्षणासाठी देखील अशीच स्थानं शोधावी लागतात. वन्यजीव दिवसभर एकटे दुकटे किंवा सहकुटुंब जंगलात भक्ष्याच्या शोधात भटकत असतात. जंगलात भटकताना भुंग्यांच्या गुणगुणण्याचा आवाज येताच त्यांच्याकडे लक्ष जाईल. जवळच्या झुडपावर भुंग्याबरोबर फुलाफुलांवर बागडताना रंगीबेरंगी फुलपाखरं दिसू लागत. श्रावण महिन्यात तर मी मुद्दाम फुलपाखरं पाहायला जंगलात जायचो. शेकडो हजारो पिवळट रंगाची फुलपाखरं ओढ्या नाल्यावरून थव्याथव्यांनी उडू लागत. एखादी जादूची कांडी फिरावी तशी ती कोठून तरी येत आणि कुठेतरी जात. कधी नाल्यातल्या ओल्या मातीवर त्यांचा सारा समुदाय एकत्रित बसला की एखाद्या फुलांच्या गुच्छासारखा तो दिसे. त्यात एखाद दुसरे लाल रंगाचे फुलपाखरू असे. ती सारी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर उडत उडत जा. सूर्य मावळतीकडे गेला की जंगलातील सावल्या दाट होऊ लागत. फुलपाखरांचा प्रवाहाच्या प्रवाह एका दिशेने उडू लागे. आम्ही धावत पळत त्यांच्या मागे जात असू. ती सारी फुलपाखरं एका विशाल चिंचेच्या वृक्षावर रात्रीच्या आश्रयाला जात असत. ते त्यांच्या झोपण्याचं ठिकाण होतं. तिथं सारी फुलपाखरं स्थिर होत. मध्येच एखाद दुसऱ्या फुलपाखराची हालचाल होई. मग ती सारी गाढ झोपत. अशी ती झोपली असताना त्यांना हळूवार बोटाने स्पर्श करता येईल. मी त्यांना बोटाच्या चिमटीत पकडून त्यांचं निरीक्षण करून त्यांना जाग येण्यापूर्वी पुन्हा तिथं ठेवून दे. मोठी फुलपाखरं क्वचितच दिसत. काळ्या पंखावरील पांढरे ठिपके असलेली निळी जांभळी अशी कितीतरी. माधव म्हणायचा, साप बोलवायचं का त्यांना? ते कसं? उद्याच दाखवतो बघा. गांधारीतल्या माधवरावांच्या मळ्यातील खाली पडलेले सडके आंबे तो एका मोठ्या टोपल्यात घेऊन यायचा. जिथं ती मोठी फुलपाखरं नेहमी दिसायची तिथं तो सडक्या आंब्याचा ढीग टाकून दे. सारा आसमंत नको नको वाटणाऱ्या गोड वासानं भरून जाईल. ती मोठी फुलपाखरं कुठून तरी येऊ लागत. त्या ढिगावर बसून त्यातला रस ते मनसोक्त पिऊ लागत. त्यामुळे ती इतकी झिंगत की त्यांना बोटाच्या चिमटीत सहज धरता येईल. एरवी ही फुलपाखरं मोठी चपळ आणि उंचावरून उडणारी. कित्येकदा ती इतकी विलक्षण वेडीवाकडी उडायची की क्षणार्धात दृष्टी पडून दिसेनाशी होत.
रस, गंध आणि निरीक्षणानं काय साध्य होतं याचा अनुभव मला आला होताच. पण आवाजाचंही महत्त्व काही कमी नाही असं माझ्या ध्यानात आलं. पाखरांच्या विणीच्या काळात एखादं पिलू घरट्यातून खाली पडतं तेव्हा चुचकारण्याचा आवाज काढताच 5-25 पक्षी आजूबाजूच्या झाडावर जमा होऊन आमच्याकडे कावरे बावरे होऊन पाहू लागत. जंगलात थोडं जरी खुट्ट झालं तरी सारे वन्यजीव सजग होतात. माधव तर तितीर आणि लावा पक्ष्यांचा तोंडानं हुबेहूब आवाज काढून रानातील पाखरांना बोलवायचा. एखाद्या मोठ्या शिळेखालच्या बिळात असलेल्या तरसाच्या पिलांना सदा मादीचा आवाज काढून बाहेर बोलवायचा. सांगायला गेलो. ओ काका, काका लाईट चालू ठेवा जरा. ओ काका, रोहन पळ ना जरा. कोणी कुठं वॉचमनला सांग, ही बिल्डिंगच्या वॉचमनला सांग. हां आधी तेव्हा चालूच होतं का? नाही नाही सांगितलं तनुश्रीने जाऊन ना, पण तिने इकडे सांगितलं डी बिल्डिंग. नाही त्याने आता आवाज आला मला बरोबर. थँक्यू. एखाद्या मोठ्या शिळेखालच्या बिळात असलेल्या तरसाच्या पिलांना सदा मादीचा आवाज काढून बाहेर बोलवायचा. ती पिलं बाहेर येऊन आईचा शोध घेऊ लागत, परंतु माणसाचा वास येताच पुन्हा आत गडप होत. एकदा तर सदागोंडानं कमाल केली. पावसाळ्यानंतर जंगलात उंच गवत येई तेव्हा सांब्र गवताच्या आश्रयानं राहत. सदा म्हणाला, साप तुम्ही लपणात बसा, मी सांबराला बोलवतो बघा. तो गुडघ्या एवढ्या उंच गवतात पाठीवर पडून सारखे हातपाय हलवू लागला. बराच वेळ झाला, काही दिसलं नाही. मला वाटलं हा उगीच हातपाय हलवून दमणार, पण काय चमत्कार, त्याच्या हालचालीनं एका सांबरीचं लक्ष वेधलं. ती सरळ किंचित मान खाली करून त्याच्याकडे जाऊ लागली. त्याला पाहताच ती इतकी बिचकली की एक छलांग मारून ती नाहीशी झाली. माधूच्या खांद्यावर एक काठी असे. उन्हाळ्यात त्या काठीला डालडाचे 2-3 डबे बांधलेले असत. ते डबे पाण्यानं भरून नेमकं कुठं ठेवायचे हे त्याला चांगलं माहीत होतं. उन्हाच्या कहारात हे डबे दूरवर ठेवून आम्ही मोहाच्या सावलीत वृक्षाच्या बुंध्याआड बसून तिकडे पाहत असू. त्या पाण्याच्या वासानं लहान पशु, पक्षी आणि सरपटणारे प्राणी आकर्षित होत. दुसऱ्या दिवशी तिथं पाहिल्यावर कितीतरी प्रकारचे पाणकिडे त्यात पोहत असताना दिसत. नाले सुकून गेल्यामुळे साहजिकच पाणकिड्यांनी डब्यातील पाण्याचा आश्रय घेतलेला असतो. मृत पक्षी अथवा जंगली जनावरांची तर कीटकांना भुरळच पडते. जर प्राणी मोठा असला तर गिधाड, खारी आणि कावळे जमा होतात, पण तोच प्राणी लहान असला तर त्यावर चमकणारे हिरवे आणि सोनेरी रंगांचे भुंगे दिसतात. त्यांना एखाद्या रत्नाचं सौंदर्य लाभलेलं असतं. म्हणूनच रत्नजडित अलंकार घडवताना भुंग्यांच्या कवचाचा उपयोग करतात. जंगलातील वाटेनं फिरताना मध्येच रानगव्यांचे पव जिकडे तिकडे पडलेले दिसत. त्या पवाभोवती शेणकिडे दिसत. शेणाचे गोळे ढकलत ढकलत ते दूर जाताना दिसत. त्यांच्याकडे पाहताना मला प्रख्यात शिकारी केनेथ अँडरसन यांनी एका पुस्तकातून सांगितलेली घटना आठवली. जेवढी चित्त थरारक तेवढीच मजेदार. एका रेल्वेच्या रुळानजीक नरभक्षक वाघानं माणसाची शिकार केली होती. केनेथ अँडरसनला ही बातमी कळताच तो तिथं पोहोचला. त्याला त्या नरभक्षकाची शिकार करायची होती, पण आजूबाजूला एकही झाड नव्हतं की ज्यावर बसून त्याला शिकार करता आली असती. प्रेत रेल्वेच्या रुळामध्येच पडलेलं. सायंकाळ जवळ आली. काय ते त्याला लवकर ठरवायला हवं होतं. रुळापासून थोड्या अंतरावर जमिनीवर पालथं पडावं आणि वाघ येताच त्याला उडवून द्यावं असं त्यानं ठरवलं. सूर्य मावळला. हिवाळ्याचे ते दिवस, त्यामुळे लवकरच अंधारू लागलं. अँडरसननं त्या प्रेताकडे पाहत वाघाची चाहूल ऐकू येते का की काय याकडे कान एकाग्रतेने लावले. पण काय चमत्कार, त्या अंधुक प्रकाशात त्या प्रेताचं मुंडकं रुळावरून हळूहळू सरकत पुढं पुढं जात होतं. अँडरसन मोठ्या निधड्या छातीचा, पण अदृष्टावर त्याचा विश्वास असल्यामुळे अशा थंडीतही त्याला घाम फुटला. प्रेताचं मुंडकं कसं सरकत असेल की नुसताच भ्रम आहे, असे अनेक विचार मनात येत असताना ते मुंडकं प्रेतापासून दूर दूरच जात होतं. शेवटी मनाचा हिय्या करून त्यानं त्याचा शोध घ्यायचं ठरवलं. तो बंदूक घेऊन हळूहळू त्या मुंडक्याकडे जात होता. वाघ येण्याची वेळ झालेली आणि मध्येच असा हा प्रकार.
त्याला काय करावं समजेना. विजेरीचा झोत टाकला तर पुन्हा वाघ तेथे येणार नाही. त्यानं अगदी वाकून पाहिलं. चांदण्याच्या अंधुक प्रकाशात त्याला जे दृश्य दिसलं त्यानं तो आश्चर्यचकित झाला. ते शेणकिडे होते. शेकडो किडे एकत्र येऊन ते मुंडकं ढकलीत होते. एकदा असंच शेकोटीजवळ बसलो असता सर्पांविषयींच्या गोष्टी निघाल्या. सापाविषयी आदिवासीत कितीतरी दंतकथा आहेत. मी माधवला विचारलं, साप डूख धरतो म्हणतात ते खरं आहे का? त्यावर माधवनं म्हटलं, हो जी. माधवच्या या विधानावर माझा एकदम विश्वास बसला नाही. मी या विषयांवरील पुस्तकं मिळवून वाचून काढली तेव्हा माझ्या असं ध्यानात आलं की या लोककथेत थोडासा तथ्यांश आहे. सर्प हा एकलकोंडा प्राणी आहे. त्याला कुणी सोबती नसतो. घडतं ते असं, उन्हाळ्याच्या सुरुवातीला त्याचा प्रणयाराधनेचा काळ असतो. वयात आलेली सापाची मादी चालताना मागे एक प्रकारची गंधवाट सोडीत असते. नराला या गंधवाटेचा सुगावा लागतो. त्या अनुरोधानं काळी दुहेरी जीभ बाहेर काढून तो नर वाटचाल करीत असतो. या कामी त्याला जिभेचा फार उपयोग होतो. गंधवाटेवरील हवेतील अणुरेणू तो जिभेनं टिपीत जातो. ते अणू परत त्याच्या मुखातील ग्रंथीत समावेश करतात. या ग्रंथीमुळं त्याला गंधाचा मागोवा लागतो आणि मादीच्या मार्गानं नर जातो. समजा अशा सर्पिणीला कुणी मारलं तर नर काही वेळानं तिथं पोहोचतो. तो तिथं जातो ते सूड घेण्यासाठी नसून तिच्या मागोमाग तो तिथं आलेला असतो. त्याला पाहताच लोकांना वाटतं की तो सूड घेण्यासाठीच आला. अशी घटना फक्त सापाच्या विणीच्या काळातच घडू शकते, एरवी नाही. वन्यजीवांच्या निरीक्षणासाठी एकट्यानं जंगलातील वाटेनं जायला हवं. असं जाऊ लागलं की जंगलातल्या विलक्षण शांततेची जाणीव होऊ लागते. कुठं एखादं पान टपकन पडतं, कुठं वाऱ्यानं वृक्षाचे शेंडे सळसळू लागतात, कुठे पाचोळा वाजतो, तर कुठे बांबूच्या बेटातून विलक्षण आवाज येतो. वाटतं एखादा बिबटा वाघ तर वाढलेल्या गवतातून दबा धरून मागं येत नसेल. समोर एखादं अस्वल तर भूतासारखं उभं राहणार नाही. म्हणून कान अधिक तीव्र होतात, नजर आणखी तीक्ष्ण होते. नकळत मनाची एकाग्रता वाढू लागते. मन हळूहळू शून्यात जातं. योग साधनेतील ही अत्यंत कठीण अवस्था जंगलात वन्यजीवांचं निरीक्षण करताना सहज प्राप्त होते. आणि अनपेक्षितच पाखरांचा एखादा घोळका दिसतो. जवळपासचे सारे पक्षी इथं गोळा झालेले दिसतात. जमिनीवर, झुडपात, पाचोळ्यात, खोडावर, उंच वृक्षांच्या छतावर. तिथं तुम्हाला टीट, सातबहिणी, भेरा, सुतार, शिलिंद्री, कोतवाल, नाचरा, वटवट्या, मिनीवेट असे कितीतरी पक्षी आढळून येतात. गरुड, बहिरी, ससाणे आणि शेनपक्षी वगळता इतर पाखरं जंगलात एकटी दुकटी राहत नाही. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या वृत्तीचे ते असतात. सातबहिणी आपापसात कलकलत पाचोळा पायानं आणि चोचीनं विखरीत चरत असताना त्यात लपून बसलेले भुंगे हवेत उडतात. जवळच फांदीवर टपून बसलेला कोतवाल भुंग्यांवर झडप घालतो. तंबूच्या कापडाचं लपण जमिनीवर ठेवून त्यातूनही वन्यजीवांचं निरीक्षण करता येतं. त्यासाठी 3 व्यक्तींची जरुरी असते. तिघांपैकी एकानं हळूच लपणात प्रवेश करायचा आणि बाकीच्या दोघांनी तिथून परत जायचं. जेव्हा एकच व्यक्ती लपणात जाते तेव्हा आजूबाजूचे प्राणी जगत साशंक होऊ लागतं. नागझिरा अभयारण्यात मी रानकुत्र्यांचं निरीक्षण करीत असताना अशा लपणात तासनतास बसलेला असे. अशा वेळी निळ्या रंगाचा नाचरा पक्षी माझ्या सोबतीला असे. तो इतका धिटुकला की माझ्या डोक्यावरच्या हॅटवर बसायचा. एके दिवशी रानगव्यांची मादी वासराबरोबर पाण्याकडे जाताना लपणच पायाखाली तुडवते की काय असं वाटलं. पण माझ्या वासामुळं ती इतकी चमकली की वासरानं धूम ठोकली. तशी ती त्याच्या पाठीमागं धावली. 3 ते 5 तास एकाच ठिकाणी स्थिर बसायचं म्हणजे त्याला सराव लागतो. पण तो प्रयत्नानं मिळवला पाहिजे. मी लपणातील जमिनीवर मृगाजी नंथरून चक्क त्यावर मांडी घालून बसायचो आणि समोरच्या पाणझरीकडे एकाग्रतेने पाहायचो. अनेक वेळा पाण्यावर कुठलंच जनावर येत नसे, मात्र ती पाणझरी मधमाशांच्या गुणगुणण्यानं गुंजित झालेली असे. समोर एका झाडाची वाकडी फांदी दिसे. त्या फांदीवर पानं होती, पण त्यातील एकच पानांची जोडी विलक्षण गतीनं हलू लागेल. असं म्हणतात कुठंही वाऱ्याची झुळूक नसे. अशी दृश्य जंगलात नेहमीच दिसत, पण ते एकाग्रतेने पाहण्याचा अनुभव खरोखरच विलक्षण आनंददायी असे. वन्यजीव निरीक्षणाची सर्वात उत्कृष्ट पद्धत म्हणजे दुर्बिणीतून पाहणं. माणसाच्या डोळ्यांची शक्ती दुर्बिणीनं अनेक पटीनं वाढते.
शिवाय ज्या वन्यजीवांचं आपण निरीक्षण करतो त्यांना शंका देखील येत नाही. तसंच जंगलात जाताना न विसरता सूक्ष्मदर्शक भिंग सोबत घ्यावं. सूक्ष्मजीव त्यातून सहज पाहता येतात. वन्यजीव निरीक्षण ही एक साधना आहे, एक तप आहे. या साधनेमुळेच जंगली हत्तींचा अभ्यास करणारा पालकाप्य, रघुवंशातील कांचन मृगाबरोबर दुर्वांकूर खाऊन राहणारा शातकर्णी, रानबकऱ्यांचा अभ्यास करणारा अज, रानमेढ्यांविषयी अध्ययन करणारा जाबाली ही सारी थोर माणसं त्यांनी आयुष्यभर केलेल्या साधनेमुळेच ऋषीमुनींच्या पदाला पोहोचली. आधुनिक काळातही सिंह चित्त्यांना पाळणारी जॉय ॲडम्सन, आफ्रिकेच्या जंगलात एकट्यानं राहून गोरिल्लावर संशोधन करणारा जॉर्ज शेल्लर, चिप्पांझींवर अध्ययन करणारी जेन गुडवाल, रानमेंढ्यांवर अभ्यास करणारा व्हॅलेरियस जाईस आणि लांडग्यांच्या कळपावर राहणारा डेव्हिड मेच असे कितीतरी सांगता येतील. ही साधना ज्याला साधते तो भाग्यवानच. त्याच्या शेवटचं काय ते लापण का काय ते म्हणजे काय? लपण म्हणजे असं ते कव्हर करून त्याच्या आत बसतात आणि लपायची जागा लपण. आणि एक मठ म्हणजे ते पण लपणच आहे. पटकन माझ्या ते कसं असेल मठ म्हणजे पण असं खड्डा करून लपायला केलेलं असं आणि असं एवढंच डोकं बाहेर येतं बघायला. आणि सगरी म्हणजे प्राणी जे वाटेनी जातात येतात, त्या प्राण्यांची वेगवेगळी नाही चित्र नाही, एकच चित्र होतं मध्ये कुठेतरी, पण ते असं रिलेव्हंट नव्हतं. मधमाशांचं काय रत्नजडीत ह्याच्यात मधमाशांचं काय? नाही ते किडे मेलेल्या प्राण्यांवर बसतात ना, तर ते असे भुंगे होते चमकणारे. हा, तर ते असे बसल्यावरती ते असं पूर्ण चमकायचं ना, ते रत्नजडीत असं दिसतं. आणि ते याच्यात वापरतात असं त्यांनी लिहिलंय दागिन्यांना. तसे दागिने नाहीत तुझ्याकडे? आणि हेच म्हणतात त्याला. आणि सावट म्हणजे त्यांची वन्य प्राण्यांचं दिलेली चाहूल किंवा असं त्याचा अर्थ. हे रानवाटा मारुती चित्रकला. ह्याच्या पुढचा पण चांगला आहे, तो अजून मोठा आहे याच्यापेक्षा, अरण्य वाचन म्हणून. त्याच्यातही प्रत्येक म्हणजे प्राण्यांच्या वेगवेगळ्या कसं ओळखायचं किंवा फिरताना इथे कुठला प्राणी येऊन गेला असेल किंवा काय केलं असेल ते सगळं त्यांनी अरण्य वाचन. हा, पेशन्स आणि निरीक्षण शक्ती याच्यात भरपूर. म्हणजे पेशन्स वाचला तर निरीक्षण होईल ना ते. हो, पहिल्यांदाच वेगळा विषय. हे थांबवर पासवर्ड असेल ना. नाही, नको रेकॉर्डिंग नको करू. मी खूप वेळा वाचलंय, त्याच्यामुळे कोणी नसलं की मी असतो, त्याच्यामुळे असं. मी ॲक्च्युली आपलं शन्ना नवरे मी बऱ्याच जणांना रेकमेंड करत असतो वाचायला. त्यांचं